तर महिला दिनाच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सरकारने वाढवल्यामुळे सर्वसामान्य घरातल्या महिला केंद्र सरकारवर संताप व्यक्त करतायत। युद्ध सुरू होणार माहित होतं तर आधीपासून का उपाययोजना केल्या नाहीत? आता वाढवलेल्या किमती युद्ध संपल्यानंतर कमी करणार की आणखी किंमत वाढवणार? आमचं घर आम्ही चालवायचं कसं? असे अनेक प्रश्न त्यांनी सरकारला विचारलेत। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। पाहूया। भाव वाढवत असतात। आता युद्धाचं कारण सांगतायत ते, पण युद्ध संपल्यानंतर तरी कमी करणार आहेत का? आणि आता 60 रुपयाने वाढलेलं आहे ते, तर ते आमच्या बजेटमध्ये ते कोलमडणारच आहे सगळं। बरं, फक्त गॅस नाही आहे, तेल आहे, धान्य आहे, तांदूळ आहेत, रेशनचं पण दुकान देतात म्हणतात काही देत नाही आहेत। तर सरकारला माहिती आहे की आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे। 13 लाख मुलाचं आहे आम्हाला, लय खूपच किंमत झालेली आहे आणि त्याच्या पगार कमी आणि बजेट जास्त झालेलं आहे। कशा भागवायचं? ज्यांच्या घरात पुरुषच नाही त्यांनी कशावर चालवायचं? माझ्यात कुणीच नाही, मग कसं चालवणार आम्ही? हे सरकारने विचार केला पाहिजे ना। कुठलाच विचार नाही आहे त्यांच्याकडे, फक्त वाढवीच करायचं। अशी परिस्थिती आहे की ह्या चाळीत असल्यामुळे कुणी असं फार मोठं कोणी हाय पेमेंटवाले किंवा MNC मध्ये कामं करणारे कोणी नाही आहेत की त्यांचे लिमिट्स पण आहेत आणि तेवढ्याने पगार वाढत नाही। आणि ह्या बोलल्या ते बरोबर आहे, कुठलीही गोष्ट एकदा वाढली की ती पुन्हा कमी होत नाही, त्याच्यापेक्षा वाढत जाते। कुठलीही गोष्ट असली ती की गॅस नाही किंवा काही नाही सरकारचं तर लक्षच नसतं, ह्यांचं सगळं भरतीकडेच लक्ष चाललेलं असतं। कारण का गॅस म्हणा, हे आपले कांद्याचा भाव तर काय विचारूच नका, कांदे रेशन आहे, तर सर्वसामान्यांना परवडणारच नाही भाव आहे। त्याच्यामुळेच त्या सरकारने आधीच त्या सगळ्या योजना करून ठेवायला पाहिजे। हे तर नुसतं निमित्त सांगतायत, हे बॉम्बस्फोट होत आहे, हे होतंय, ते काही नाही। यांचं सगळं अगोदर सगळं सेटिंग असते, काही नसते। सगळं हे लोकांची सेटिंग केलेली असते, फक्त या लोकांचे निमित्त असतं की हे आहे तर आपण वाढवायचं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।